दापोलीमध्ये भाजपला धक्का. भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते स्वरूप महाजन यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष स्वरूप महाजन यांचा गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. त्यामुळे दापोली भाजपला जोरदार धक्का मिळाला आहे. स्वरूप महाजन हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. दापोलीतील समाजोपयोगी प्रश्नांवर ते नेहमीच आवाज उठवत असतात. शिवसेनेसाठी ही नक्कीच जमेची बाब असली तरी भाजपला मात्र मोठा धक्का बसलेला आहे. या पाठीमागे मंत्री योगेश दादा कदम यांचा करिश्मा असल्याचं देखील बोललं जात आहे. कोकंबाळी येथील शिवसेना कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी स्वरूप महाजन यांचे शिवसेनेत स्वागत करत पक्ष बळकट करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. तथापि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपासाठी हा पहिलाच मोठा धक्का मानला जातोय. खऱ्या अर्थाने बरेच दिवस ही चर्चा चालू होती, पण योगेशांच्या माध्यमातून जो काही या मतदारसंघात किंवा एकंदर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जो विकास सुरू आहे याला बरेच दिवस बरेच कार्यकर्ते प्रेरित झालेले आहेत. आज त्यातील मी एक कार्यकर्ता या विकास कामांना प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. याच्या पुढे देखील दादांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी विकास कामं अजूनही पोचली नसतील त्या ठिकाणी विकास कामं कशी पोचतील याचा मी पूर्ण प्रयत्न करीन. आणि तसंच जे शहरातील तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे त्यांच्यासोबत नक्कीच दादांना अपेक्षित शिवसेनेचं याच्यापुढे माझ्यापासून काम नेहमी चालू राहील.